गोरिल्ला परत ब्लॉग मध्ये रिटर्न. गोरिल्ला इज बॅक. बर्थडे जरा नवऱ्याच्या पाया बिया पडायचं असतं. नवरा बायकोचं प्रेम. मी ऊन तू सावली डोळ्यातली बाहुली ना दृष्ट लागो कधी जपते तुला. तर हाय गाईज, व्हॉट्सअप, कशा आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? माझ्यासारखं मजेत राहावा आणि माझे ब्लॉग बघत राहावा आणि हसत राहावा. तर आज आहे मम्मीचा बर्थडे, तर मम्मीला बाहेर चाललोय आम्ही डेटवरती घेऊन. तर तुम्ही कमेंट केलीच आहे सगळ्यांनी, मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण कमेंट करणार हॅपी बर्थडे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडनं मम्मी माझ्या यूट्यूबच्या फॅन्सकडनं तुला हॅपी बर्थडे, आणि यूट्यूबच्या फॅन्सकडनं तुला हॅपी बर्थडे, माझ्या भावांकडनं, माझ्या बहिणींकडनं तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. तर तुमचं असंच प्रेम राहून द्यात मम्मीवरती आणि माझ्यावरती पण. तर चलो. तर मम्मी तुला काय वाटतंय, कुठं चाललोय आपण? आय थिंक सो सीझन मॉल का? कारण त्याच रोडला आलोय आपण. मॉलच्या रोडला आलोय, पण मॉलला नेऊन तुला काय करणार आहे मी? हा, मी तोच विचार करते की मॉलला पण येते. मला मॉलला तर नेहमीच जातोय आपण. मग काय वाटतंय तुला? नाही, आता ह्या रोडचं मला जास्त काही माहिती नाही इकडचं. मी इकडे कधी जास्त येत नाही. तुझा काय प्लॅनिंग आहे? तुला काय गिफ्ट पाहिजे? नाही मला तर गिफ्ट काही नको, कारण सगळं काही आहे माझ्याकडे. बरं ठीक आहे, चालतंय. मग काय आता गिफ्ट नको म्हणल्यावरती गिफ्ट नाही देत मी. गिफ्टचं काही मला काही एवढं खास आहे नाही. फक्त आता तू आणलंय तुझ्या आनंदासाठी, म्हटलं चला जाऊन यावं थोडंसं. ठीक आहे, चालतंय. आता आपण आलेलो आहे मॉलमध्ये. बघा, मॉलमध्ये चाललंय. मॉलच्या बाहेर आहे. पाळण्यात बसायचंय का तुला? पाळण्यात नाही बसायचं. नाही बस ना, आज बर्थडे दिवशी ऑफर असते पाळण्यात. नको, ती ऑफर आज नको आहे मला. बस ना अगं. पाळण्यात आज ज्यांचा बर्थडे असतो ना त्यांना ऑफर असते, आज फुकट बसवते. हो का? हा, पण नाही, आता ऊन आहे ना खूप. पैसे पण वाचले असते आमचे तेवढेच पैसे पण वाचले असते तू पाळण्यात बसली असती तर. लहानपणी भरपूर पाळण्यात बसलेली आहे, त्यामुळे नाही आता पण बस, आता पण मज्जा घे जरा. बर्थडे आज, बर्थडेच्या दिवशी मज्जा करायची असती. हो का? मज्जा करायलाच तू आणलेस ना मला. हो, पण पाळण्यात बसली असती तर बरं वाटलं असतं. आज नको, आपण परत दोघे जणी बसूया. पैसे दे त्यांना. कोण? मी? आज माझा बर्थडे असल्यावर पैसे? मला ऑफर आहे ना आज. नाही, पार्किंगचे पैसे द्यावे लागतील. पार्किंगचे पैसे द्यावे लागतील. स्कॅनर करायला लागेल ना. हो, मग आता कॅश नाहीये माझ्याकडे. मग त्यांना सांग ना स्कॅनर. हो, स्कॅनर द्या. हो, बर्थडे असल्यावर फ्री असतं का? बर्थडे असल्यावरती पार्किंग फ्री असतं का? ही कस काय असं म्हणायला लागली मग? नाही, बर्थडे असल्यावर पार्किंग फ्री वगैरे तसं काय नसतं. आता आमचा बर्थडे आम्हालाच करायला लागणार. हा, खर्च कर कधीतरी का? रोजच करते. बघा, 2820 आहे माझ्यासाठी फ्री आहे का? चुकून 2 लाख रुपये पाठवशील तर वॉचमॅनला दिवाळीचं बोनस. एमकेने सकाळी जरा चुकून माझ्या अकाउंटवर पाठवले. चुकून 2 लाख रुपये जर पाठवले तर वॉचमॅन लोकांचं, म्हणजे जे इथले आहेत ना मॉलचे वॉचमॅन लोक, त्यांची दिवाळी साजरा होऊन जाईल, नाही का? एमके कडून मला आज एक गिफ्ट आहे, बर्थडे गिफ्ट. नाही, असलं बर्थडे गिफ्ट, एवढं किरकोळ बर्थडे गिफ्ट नसतं. बात तो सही है. तर गाईज, मम्मीसाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे सरप्राईज असं काय नाही, तुम्ही बघितलंच असन. म्हणजे आता मी काय करते, तुम्ही हे विचारात पडलं असं नाही असं काय पाडलंय वगैरे. आता ह्याच्यावरती काय करणार आहे मी, तिला म्हणजे ती असं स्टारबक्सला वगैरे कधी आली नाही का, आणि ती मला कधी म्हणली पण नाही. पण असं तिच्या मला इच्छा, म्हणजे तिने पण ट्राय करावं जरा कॉफी बिपी जे आम्ही करतो असं मला वाटतं. माझं म्हणणं आहे की तिने आज स्टारबक्सला यावं माझ्यासोबत. तर त्यामुळं नाही का, ST
AR. हां तर आज माझ्याकडे कर किती तर काय दाखवत बसले. तर आता मी हे असे 2 चिठ्ठे केले. तर ह्या चिठ्ठ्यांमध्ये मी तिला दाखवणार आहे, म्हणजे मी तिला असं धरणार आहे आणि तिला म्हणणार आहे सिलेक्ट कर, आणि मग ती जी चिठ्ठी सिलेक्ट करन तिथं मी तिला घेऊन जाणार आहे. पण आता मी दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये स्टारबक्सच लिहिले, कारण की मला तिला स्टारबक्सलाच घेऊन जायचं. माझी तीच इच्छा आहे की तिला स्टारबक्सला न्यावं कॉफी प्यायला. असंच बघू मग पुढं अजून कुठे नेईन कळनच. तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला आता तिला चॉईस करायला हवं आपण. मम्मी ह्या चिठ्ठ्यांमध्ये मी लिहिलेलं आहे की आपल्याला कुठं जायचे नाही का. तर या चिठ्ठ्यांमध्ये 2 नाव आहेत, त्यातली एक तू सिलेक्ट करायच्या. तू जे सिलेक्ट करशील तिथं जायचं आपण. तर हे 2 चिठ्ठ्या आहेत ह्याच्यामध्ये, ह्यातलं कोणतं तरी एक सिलेक्ट कर. नाही बघून नाही, न बघता. आता मी असं धरलं इकडं. तर आता आपण चाललोय. तर आता स्टारबक्सला चाललोय आता आपण. अनदर मे बी ये क्योंकि म्हणजे मला असं वाटतंय की तू स्टारबक्सलाच जा. तर मला असं वाटत होतं की तू फक्त स्टारबक्सलाच जावं, म्हणून मग मी म्हटलं दोन्ही ह्याचे स्टारबक्सच टाकावं. कारण की मग काय दिस इज चीटिंग यार. चिटिंगचा नाही विषय, मी फक्त त्याच्यावरती स्टारबक्स लिहिले पण त्याचं नाव स्टारबक्स आहे. पण मला असं वाटतं, माझी इच्छा आहे की तू स्टारबक्सला यावं बर्थडेच्या दिवशी, त्यामुळे म्हटलं चला तिकडं जाऊ. तर चला गाईज आता चाललोय आम्ही कॉफी प्यायला स्टारबक्सला. फुल खुश, एकदम फुल खुश. भाई पण खुश, मम्मी पण खुश आणि मी पण खुश. गाईज आम्ही आलोय स्टारबक्स मध्ये. आता ऑर्डर दिली आहे, ऑर्डर येते मग बसलोय कॉफी. $1,050 म्हणजे आपण आलोय स्टारबक्सला. इथं 500 रुपयाला एक कॉफी असते, त्यामुळे 1,050. आणि याच्या उपर त्यामुळे ह्यो काय कॉफी पिणार नाही. आपण दोघंच पिणार आहे कॉफी. माझ्याकडनं गिफ्ट. हो काय गिफ्ट मध्ये लिहिलं काय? इकडे कोल्ड कॉफी आणि इकडे काय? नाही तुम्ही निवडा आधी. मला सरप्राईज गिफ्ट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला राणी हार भेटलेला आहे गोल्डचा. तर संध्याकाळी तुम्हाला शॉपिंगला घेऊन जाणार आहे. ऑनलाईन येणार आहे का? ऑनलाईन येणार आहे. ऑनलाईन ॲमेझॉनवरनं घंटन काय कोणचा हार भेटणार आहे? घंटन भेटणार आहे आणि एक राणी हार भेटणार आहे आज बर्थडेच्या दिवशी. तुम्ही निवडलंच नाही. अभिनंदन, तुमची निवड झालेली आहे. त्याच्यापेक्षा मोठं होतं, हे निवडलंच नाही. मोठं होतं, मिसिंग केलं तुम्ही. हे मेन होतं, हे काय करतं, हे मेन होतं. अरे बापरे, हात दुखायला लागले. आणि काय तर म्हणे मी डॉन. बघ इकडं बघ. पिऊन बघ चल. दर तुला ओपनिंग करायची दर. दर स्ट्रॉ. हे म्हण रे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. अरे 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 तसं नाही इथं झालं. हॅपी बर्थडे टू यू. फ्रुटी नाही पितेस तू, त्यामुळे ते साईडला नाही शोधायचं, ते फ्रुटीला असतं. ही इट्स स्टारबक्स कॉफी मम्मी. अच्छा हमको सिखा रिया है.
येते येते नीट पी. अगं मम्मी अख्खे 500 रुपये दिलेत ग कॉफीला. तू असं 500 मला वगैरे तसलं काय बोल नको. 500 नाही 1000. 1000 म्हणजे एक कॉफी 500 रुपयाला झाली, पण अख्खे 500 रुपये दिले. तू म्हणते बास मला. एवढं पिते का? चूक झाली का मग तुला इथं आणून? नाही झाली पण ठीक आहे. आता तू पे थोडीशी. मला नाही नको, मी माझी कॉफी पिल, तू पी. थँक्यू. A few minutes later. तर गाईज आता मी एक सरप्राईज बनवले मम्मीसाठी. एका ह्याच्यात लिहिले परफ्यूम आणि आता दुसरं एक चीट बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी लिहिणार आहे. मग तुम्हाला लिहून दाखव. आता आम्ही तिला बाहेर पाठवलं आहे कॅफेच्या. बाहेर जाऊन थांबली. आता मी ह्याच्यात लिहिणार आहे KFC. म्हणजे KFCचं तिला चिकन खूप आवडतं. तर हे दोन सरप्राईज देणार आहे. तर आता बघू ह्याच्यामधलं ती काय सिलेक्ट करते. जे काय सिलेक्ट करेन ते आपण तिला नेऊ, नाही का, म्हणजे तिकडे नेऊ. जर परफ्यूम केलं तर परफ्यूम घेऊ, KFCला गेलं तर KFCला नेऊ खायला, काही विषय नाही. तर चला बघू आता काय सिलेक्ट करते. आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं, म्हणजे सगळ्यात मोठं नाही म्हणता येणार, छोटंसंच गिफ्ट आहे. ह्याच्यापेक्षा एक गिफ्ट देणार आहे मी तिला, संध्याकाळी देणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला बघू सगळ्यात छान आणि सगळ्यात मोठं गिफ्ट संध्याकाळी देणार आहे. तर बघू संध्याकाळी मी काय गिफ्ट देते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता ती काय चॉईस करते हे पण बघू आपण. चला तर गाईज आता आम्ही स्टारबक्समधनं बाहेर आलो. बाहेर येऊन बघतोय इथं मम्मीला थांबायला लावलं होतं. तिथं थांबायला लावलं होतं तिला. बघतोय कुठं गेली, बघितलं तर आता बघा ही कुठं जाऊन बसली. हिला मॉलमध्ये आता आम्ही शोधतोय. अर्धा तास झालं तिला शोधतोय, कुठं जाऊन बसली काय माहिती. हे बघा आता इकडे येऊन थांबली. हिला बाहेर येऊन थांबायला लावलं होतं. बघा आता एकटीच फिरती. आता तुला अर्धा तास झालं शोधतोय मम्मी आम्ही. तुला अर्धा तास झालं शोधतोय. मला फिरायला आणलंय ना, मग बघून घेते, फिरून घेते. फिरायला आणलंय तर तू शॉपिंग कर ना. बघत काय फिरते असं इकडं. बाबा ना, शॉपिंगला तुमचं कार्ड असलं माझ्याकडे तर मी करणारच ना. कार्ड एक दिवस असं पण आणू की मम्मीला ATM कार्ड देऊ आणि तिला जे पाहिजे ते शॉपिंग करायला हवं आपण. नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं नक्कीच आपण एक दिवस असा आणू. बात तो सही है. तर आता आम्ही ह्याच्यात 2 लिहिलेले, दोन लिहिलेले. आता बघू आपण काय सिलेक्ट करतो. ह्याच्यात काय सिलेक्ट कर घे ना पुढं. तर आता तुम्ही सिलेक्ट केले परफ्यूम. तर आता तिला परफ्यूम देणार आहे मी. तर चला आता तिला परफ्यूम घ्यायला जाऊ आपण. ह्याच्यात दुसरं होतं KFC होतं. जाऊन दे, KFC कॅन्सल, परफ्यूम. चलो सांग तुझी रिॲलिटी सांग सगळ्यांना. बोल चल. काही नको, त्यापेक्षा घरात आपण सगळ्यांना काहीतरी खायला करू. नाही आजपर्यंत तू कधी काय घेतलंय का परफ्यूम वगैरे? नाही. तर त्यामुळे माझी इच्छा आहे की तू परफ्यूम घ्यावं. मग मी तुला परफ्यूम घेऊन देणार आहे. आपण सगळ्या नाही गिफ्ट असतं त्यामुळे नाही सारखं. तुझं गिफ्ट म्हणजे एक केस बस. तर आता आम्ही आलोय परफ्यूम घ्यायला. ओ बड्डेला फुकट असतं का? नाही फुकट नाही का? परफ्यूम द्या ना चांगला. ह्याच्यामधलंच द्या. ह्याच्यामधला नाही वुमेन्स. हां हिच्यासाठी द्या. नाही आपण नेहमी नेतो ते द्या. हा वुमन्ससाठी आहे. हां आणि हा युनिसेक्ससाठी. त्यांना हा हे प्रेग्नेन्सी आवडतं. हे थोडी डार्क आहे. ते स्लिपमध्ये दाखवतं. कुठले घ्यायचे? तसं नाही उद्या होती. नाही ते देते त्याच्यावरती ते परफ्यूम मारून देतात मग स्मेल घ्यायचं.
मम्मी आपण डीमार्टला नाही आलेलो मम्मी, आपण मॉल मध्ये आलोय. बघते नेक्स्ट घे. त्या परफ्यूम पेक्षा आहेत ना मम्मी हे परफ्यूम भारी आहे. ह्याच्यामध्ये तुला 4 फ्लेवर भेटतात. ह्याच्यामध्ये तुला आहे ना 4 प्रकारचे भेटतात. त्यामुळे हे घे. ओ तिला स्ट्रॉंग नकोय, तिला स्मूथ द्या. हे पण दाखवते मी तुम्हाला. मम्मीने खूप जास्त विचार करायला टाइम घेतलाय. सांग लवकर कोणता घ्यायचे, यो का यो? हा वाला ठीक आहे, हा वाला डन करा. खुश का? तर गाईज आता एक स्कॅम झाला माझ्यासोबत. काय झालं, व्हिडिओ काढायच्या नादात आहे ना मॅडमला मी पेमेंटच नाही दिलं. मॅडमला म्हणलं जर पेमेंट मी नसतं दिलं तर तुमच्या पगारातनं कट झालं असतं. चाललं असतं का तुम्हाला? तुमच्यासाठी करेल. लय प्रेम आहे मॅडमचं माझ्यावरती. असंच थँक्यू त्यांना पण. A few minutes later. ह्याच्यात 4 आहेत, 2 तुम्ही द्या, 2 मला द्या. कशासाठी? वापरण्यासाठी. अरे पण हे ladies तुम्ही काय आहे. तुम्ही काय घरीच ladies असता, आहे. आम्ही दोघं बाहेर जातो. नाही पण हे लेडीज आहे, तुला देऊन काय उपयोग आहे का? ते 2 त्यातले ह्याच्यात मिक्स करतो म्हणजे जेंट्स. नाही भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हे असं काही नसतं. काय लेडीज होतं म्हणजे सर? लेडीज असतं. हे जेंट्सने वापरायचं नाही. वापरायचं असतं. नवीन ट्रेंड निघाले ह्याच्यात पण त्याच्यात. तुम्ही नका देऊ. मला गिफ्ट दिलंय माझ्या मुलीने. तुम्ही मागाशी म्हणत होते मला नको. तर गाईज आता आम्ही मॉलमधनं घरी चाललोय, कारण की आता घरी पण जायला हवं. आता किती वाजलेत मम्मी? आता 4:15 वाजले. आता 4:15 वाजलेत. तर आता घरी पण जायला हवं, कारण की घरी पण पाहुणे येणार आहेत. तर मम्मी घरी जाईल, मी मम्मीला सोडून थोडंसं बाहेर जाणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळनच मी कुठं जाणार आहे. ह्या गोष्टी मी मम्मी समोर नाही बोलू शकत. का पण? ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. बात तो सही है. कशी तुम्हाला थोडीशी मी हिंट दिलीच होती ब्लॉग मध्ये, माहितीच आहे At least तुम्हाला. आज तरी घरी थांबावं ना. नाही मी थोड्या वेळाने येणार आहे घरी. थोड्या वेळाने म्हणजे तर 10 वाजता का? नाही. तर गाईज आता तुला कसं वाटलं गिफ्ट? छान वाटलं, मस्त गिफ्ट वगैरे. तर तुम्हाला एक रियालिटी सांगायची मला. काय झालं, मी मम्मीला नाही का असं बोलले की आता परफ्यूम घ्यायला चला. तर मम्मी मला काय म्हणत होती माहिती का, की नको मला परफ्यूम नको, मी काय परफ्यूम वापरत नाही. आणि काय कर, फक्त तिथनं नाही का ते परफ्यूमचे डबे. मी म्हणलं असं कसं, आता तिथं मी ब्लॉगमध्ये दाखवलंय म्हणलं तू परफ्यूमची चिठ्ठी सिलेक्ट केली आहे म्हणल्यावरती तुला आता परफ्यूमच घ्यावं लागेल. तर मम्मी मला म्हणते की ऐक ना, एवढं नको परफ्यूम वगैरे काय, फक्त नाही का ते बॉक्स घे आणि ब्लॉगमध्ये दाखव आणि चल आपलं घरी, नाही का. असली तर आहे माझी मम्मी. तुम्हाला नाही माहिती कशी आहे ती, तुम्हाला कळणच हळूहळू. तुम्ही माझे ब्लॉग बघत राहिले ना की तुम्हाला कळण ती थोडा कशी आहे. विचार करायला लागतो ना ग. तू म्हणजे एवढं घालवते की काय विचारलाच नाही तिच्यासाठी तर काय, बाहेरच्यांसाठी आपण एवढं करतो आणि घरातल्यांसाठी का नाही करू शकत. त्यामुळं आज आणि तिचा दिवस आहे. तर चला, आज काय टेन्शन नाही. आज मम्मी काय किचन फ्री आहे. आज मम्मी आज किचन फ्री. तिला बाकी खायला प्यायला काय नको, तिला फक्त काय पाहिजे नसतं माहिती का तुम्हाला, की स्वयंपाक बनवायचं कधी आपल्याला म्हणजे असं नाही का, कधी आपल्याला म्हणजे मला काय म्हणायचं, सुट्टी मिळेल. हा हे बघा, हे सगळे लगेच तुम्ही बरोबर. विचार करा, भाकरी, चपाती, भात, पातळ भाजी, सुकी भाजी सगळंच असतं. मग
कोणाला कंटाळा येणार नाही. एक दिवस तरी सुट्टी पाहिजे की नाही? हा बरोबर आहे. तर तिला आज सुट्टी पण दिल्या जाईल. तुझ्या इच्छाप्रमाणे आज तुला सुट्टी पण भेटन. त्यामुळे आज बाहेरनं पण पार्सल घरी मागवू जेवायला. आणि तर चला आता मी हिला सोडते घरी आणि मग आपण बाहेर जाऊयात. तर कळन तुम्हाला आपण कुठे चाललोय. चल. तर गाईज मगाशी मी तुम्हाला सांगितलंच होतं मम्मीला काहीतरी मोठं गिफ्ट घेणार आहे. मोठं गिफ्ट म्हणजे काय नाही, छोटंसंच आहे पण तिच्यासाठी खूप मोठं आहे. तर मला चाललं होतं, लय दिवस झालं तिचा मोबाईल खराब झालाय नाही का. म्हणजे लय दिवस झालं ती पप्पांना पण म्हणत होती फोन घ्यायचा आहे पण पप्पा थोडंसं बिझी असल्यामुळं म्हणजे थोडंसं काय प्रॉब्लेम्स असते त्यामुळं नाही. मग आत्ता म्हणलं तिला गिफ्ट काय द्यायचं म्हणून मग मोबाईल द्यावा म्हटलं. आता आले आम्ही इथं शॉपमध्ये. तर चला बघू कोणता मोबाईल आवडतो आणि कोणता मोबाईल घ्यायचा. चला. हा 4GB 128 हा पण 4x28. हा 33 वॉटचा चार्जर आहे, 18 वॉटचा चार्जर आहे. दोन्ही ह्याचा फास्ट चार्जिंग हा फास्ट चार्जर आहे 33 वॉट. 80 वॉटचा चार्जर 18 वॉटचा. स्टोरेज सेव आहे. फक्त याच्यामध्ये स्पीकर क्वालिटी भारी अल्ट्रा व्हॅल्यू मोड आहे. 33 वॉटचा चार्जर आहे. एक्सटेंडेड आहे. डिस्प्ले मस्त 90 हर्ट्झ चांगला आहे डिस्प्ले. तर गाईज हे दोन फोन बघितलेले ह्याचा कलर वगैरे खूप भारी दिसते पण हा लुकला चांगला आहे. आणि हा आहे ना ह्याचं कसं म्हणजे ह्याचे फॅसिलिटीज वगैरे जे आहेत ते चांगले आहेत. हा लुकला चांगला आहे. आता बघू काय डिसिजन होतं आमच्या, जे आवडेल ते घेईल. A few minutes later. तर गाईज आम्हाला यो मोबाईल आवडलेला आहे. त्या मोबाईलमध्ये हा ब्लॅक कलर आवडलेला आहे. ब्लॅक कलर लय भारी दिसतोय. मम्मीला पण आवडेल. आता बघू घरी गेल्यावरती आवडेल होत आहे. गोल्डन कलरपेक्षा ब्लॅक भारी दिसतोय. तर आता ब्लॅक फोन घेतो आपण यांना पॅक करायला. A few minutes later. तर गाईज फायनली आम्ही फोन घेतलाय. आता ह्यो फोन घेतलाय. तिला हेडफोन पण घेतलेत. म्हणजे हेडफोन काय घेतले माहिती का, लागतात तिला जरा सिरियल बघायला. तिची एक सवय रात्रीची आहे ना, तिला झोप जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत सिरियल बघत बसते. त्यामुळे तिला एक हेडफोन पण घेतलेत म्हणजे ती सिरियल बघते म्हणून आमची झोप लागत नाही. बात तो सही है. म्हणून आहे ना तिला हेडफोन घेतले. आता एकदा हेडफोन कानात घालून झोपले ना मग काही टेन्शन नाही. तर मोबाईल पण घेतलाय. मोबाईल पण भारी आहे. आता घरी गेल्यानंतर ना देऊ बघू दिल्यावरती खुश होते का नाही. घरी गेल्यावरती कळन. तर चला. 6 hours later. गोरिल्ला परत ब्लॉग मध्ये रिटर्न. गोरिल्ला इज ब्लॅक. गोरिल्ला इज बॅक. गोरिल्ला जरा हास. काय आहे तुझा? राजविंड. राजविंडला इंग्लिशचं स्पेलिंग विचार. इंग्लिशचं स्पेलिंग विचार. तर गाईज बर्थडेचा केक आलेला आहे. एवढा मोठा केक. डायरेक्ट मम्मी केक वरती झोपू शकते. आता सेटअप पण तयार झालाय आमचा रिंग लाईटचा. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. तुझ्या लेखाचा कापायला हा काय म्हणलं का तोंडात. थँक्यू. जेवला का नाही अजून? नवरा बायकोचं प्रेम. पप्पा लाजायला लागलेत वाटतं. आईला थोडं जास्त केक दे. माझा वेळ काढा. 3 दिवस तू जेवायचं नाही, केक खायचा फक्त. काय
खालचीच घ्यायची. बघू. हा आता दुसरी काढ. कोणाच्या चॉईसची आणली? कोणच्या पोरीची चॉईस नाही? ती पण छान आहे. तिने दाखवली होती की ते काढू बास्केट डोळे जातात. तुम्हाला तर माहितीच होतं, मी सांगितलं होतं सगळ्यात मोठं गिफ्ट एंडला असणार आहे. तर चिट्स मध्ये बघू शकता तुम्ही काय काय आहे. तर आता बघू काय सिलेक्ट करते. थांबतं. हां तर वाचायचं नाही मागणं हळूच. नाही नाही कर की. ते नाही ते नाही अगं ते नाही. नाही नाही हे घ्यावं लागेल तुला. दोन्ही एकच होतं. दोन्ही मध्ये एकच होतं. दिस इज माय चॉईस. तुझं गिफ्ट मला मुशी काढून दे. दाखव. थँक्यू. मस्त आहे मस्त. ते पोरग असतं तरी पोरग नाही. कसं गिफ्ट आवडलं का तुला? खूप खूप आवडलं. हेडफोन का दिले तुला? संध्याकाळचं तू असं आमच्या कानात ती सिरियल लावून बसते ना, आता इथनं पुढे हेडफोन लावायचे आणि मग सिरियल लावून झोपायचं. हे हेडफोन तुला सिरियल लावून ठेवायचं का? A few minutes later. तर गाईज आमचं सेलिब्रेशन वगैरे झालं. सेलिब्रेशन खूप मस्त झालं. तुम्हाला पण आवडलं असेल, मला पण खूप आवडलं. मम्मी तर खूप खुश होती. पहिल्यांदाच तिला सगळं एवढं म्हणजे नाही का असं बाहेर फिरायला नेलं वगैरे. तर म्हणजे असं दर बड्डेला काय घरातल्या घरात केक कापतो, पण यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणलं म्हणून तिला बाहेर नेलं फिरायला. तर ती पण खूप खुश झाली होती. तर बड्डे पण खूप छान झाला. तर आता आम्ही निघालोय मठात. आता 1 वाजलेत. आम्ही 1 वाजता निघालोय मठात शंकर बाबांच्या, कारण आज गुरुवार होता आणि दिवसभर माझी एवढी धावपळ झाली त्यामुळे मला जाणंच झालं नाही. त्यामुळे रात्री उशिरा निघालोय. तर चला शंकर बाबांचं मठ बघू आपल्या. तर गाईज आत्ता वाजले 2 आणि आम्ही मठात जाऊन आलो, दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. गपचूप मध्ये मी शूट घेतले थोडेसे मठातले, टेक घेतले. तुम्ही बघितलंच असेल तर खूप छान आहे मठ. तुम्ही नक्की आवर्जून एकदा या, दर्शन करा. खूप भारी वाटेल तुम्हाला पण. आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात बरं का तिथं. माझे तर खूप झाले. तुम्ही पण या कधीतरी, बाबांचं दर्शन घ्या. आणि जे कोण चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि असेच माझे लवकर ब्लॉग येतील. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे ब्लॉग लवकर बघायला भेटतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहून द्या कायम. माझे लवकरच नवीन ब्लॉग पण येणार आहेत आणि लवकरच आपल्याला 100K करायचे. तर चलो बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय बाय. कॅडबरी कोणासाठी आणली? पण बर्थडे झाला, तू बर्थडे झाल्यावर आलंय. आता नाही माहिती का? जा मग घरी आता. जाओ तो घरी. बर्थडे झाला, झालाय बर्थडे. जाओ की. अरे जाओ की, बर्थडे झालाय.
बसा त्याचं काय ऐकताय